लोकांना काय वाटले तिकडे काय झाले, हा आपल्याकडे होणार नाही, पण बिंदास असते. अरे तसं नाही, तिथं जी घाण आहे ती वारणं उडून आपल्याकडे येणारच आहे, ही घटना होणारच आहे. दुसऱ्या घरातलं पोरग वाईट होणार गेले म्हटलं आपल्या घरातलं पोरग 100% जाऊ शकते. जाऊ शकते म्हटलं तर न जाण्यासाठी काय करायला लागते, पालकांनी प्रयत्न करायला पाहिजे. तिकडची पोरगी पळून गेल्या म्हटलं तर आपल्या घरची पोरगी पळून जाऊ शकते. मग आपल्या पोरीवर लक्ष द्यायला पाहिजे, आपल्या पोरीला मन भावना ओळखायला पाहिजे. लगेच 4 जागात असं केले, असं झालं तसं झालं, मापकांना झालं विसरलं. अरे नाही, आपल्याकडे पण बघा की स्वतःकडे बघा, आपल्या पण घरात होऊ शकते ती घटना, आपलं पण वाईट होऊ शकते. मग आपलं आता तुम्ही बघता इकडे तिकडे पोरं बघताय, पोरं बिघडाले, तुम्ही पण बिघडू शकतायच की. तुम्हाला बिघडायचं नाही, तर बिघडायचं नाही तर काय करणार मग? आम्ही आई वडिलांचं ऐकायला पाहिजे, हुशार बनायला पाहिजे. जी पोरं बिघडली असते ती आई वडिलांचं ऐकत नाही, घरच्यांना किंमत देत नाही, ती पोरं बिघडतात. तुम्ही जर आई वडिलांना किंमत नाही देत, आई वडिलांचं ऐकत नाही, मग तुम्ही पण 100% बिघडणारच आई. मग नाही 100% बिघडणारच घेते ती. बघ मला सांग, आता वाईट पोरांची असतात, बिघडली पोरं असतात, आई वडिलांचं ऐकत नाही, मोठ्यांचं ऐकत नाही, उद्धटपणे बोलतात म्हणून ते बिघडतात, बरोबर आहे. तसंच तुम्ही पण केला, आई वडिलांचं नाही ऐकला, उद्धटपणे बोलला, अभ्यास नाही केला, 100% तुम्ही बिघडणारच आहे की. पण बिघडलेल्या पोरांचं चांगलं होत नाही. त्यांना तुम्हाला वाटत असेल मजा करत असेल ते, तोपर्यंत मजा दिसतात की त्यांच्या जीवनात काय चालू असते काय नाही. मी सुद्धा बिघडलेलो होतो, लोकांना दाखवत असतात मी एन्जॉय करले, मस्त करले, त्यांच्या जीवनात काय चालू असते त्यांना माहित असते सगळं.